हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर कुर्मा. कुर्मा हा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कोणी भाज्यांना फ्राय करतं तर कोणी उकडून करतं. तर आज आपण उकडून भाज्या घेणार आहोत आणि त्यापासून कुर्मा बनवणार आहोत. त्यासाठी मी बटाटा, फ्लावर, गाजर, वाटाणा, फरसबी घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून कट करून आपण त्याला कुकरला लावून घेऊया. त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट घेतला अर्धी वाटी, थोडी कोथिंबीर घेतली, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले कट करून, थोडंसं अद्रक घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि 1 टोमॅटो घेतला आणि त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. आता खडे मसाल्यांमध्ये स्टार फुलाच्या 2 पाकळ्या घेतल्या, थोडा दालचिनीचा तुकडा घेतला, 1 विलायची आणि 2 लवंग घेतल्या. आता याचं आपण बारीक वाटण करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. अशा प्रकारचं आपलं वाटण तयार झालं पाहिजे. आता इकडं आपलं कुकर थंड झालंय. गॅसवर आपण कढई ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लाल मिरची पावडर घालूया आणि आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया. आता त्याला चांगलं परतून घेऊया. आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपलं वाटण परतून तयार झालं आहे. तर त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया. तर त्यामध्ये मी 1.5 चमचा कोल्हापुरी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आणि आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल तर तिचे मसाले चांगले परतून दिले पाहिजे, तरच भाजीचा स्वाद वाढतो. तर आता आपण जे उकडून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेऊया. आता आपण पनीर घालून घेऊया. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. कोथिंबीर घालून घेऊया.
आणि भाजीला एकजीव करून हलवून घेऊया. दोन ते 3 मिनिट मंद आचेवर भाजीला उकळून देऊया. तयार आहे आपली पनीर कुर्मा. तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा, किंवा माझा दुसराही व्हिडिओ आहे, दुसऱ्या पद्धतीने मी बनवलेली आहे, तर तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा संगीता किचनला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.